नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 13वा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या या पाठाचा स्वाध्याय. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. पहिली रिकामी जागा आहे, शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता. पर्याय आहेत 50वा, 40वा, 60वा आणि याचं योग्य उत्तर आहे 50वा. शिवराय बादशहाच्या दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. पुढची रिकामी जागा आहे, आग्र्याहून येताना संभाजी राजांना एका सुरक्षित ठिकाणी टिंबटिंब ठेवले. याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत झाशीत, मथुरेत, दिल्लीत. बघा, आग्र्यावरून येताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना मथुरेत ठेवलं होतं, म्हणून याचं उत्तर आहे मथुरेत. आग्र्याहून येताना संभाजी राजांना एका सुरक्षित ठिकाणी मथुरेत ठेवले. पुढची रिकामी जागा आहे, पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा आहे प्रश्न दुसरा. त्यातला अ आहे, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? आणि याचं उत्तर आहे, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामाता यांच्या हाती सोपवला. पुढचा प्रश्न आहे, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले? आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्या बरोबर कोण कोण होतं. संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. चला मग उत्तर लिहूया. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले. पुढचा प्रश्न आहे, आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? याचं उत्तर आहे, आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. पुढील प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्नांची उत्तरे आपल्याला थोडी मोठी लिहायची, 2 ते 3 वाक्यांमध्ये. आणि यातला पहिला प्रश्न आहे, शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? याचं उत्तर आहे, बादशहाच्या सल्लामसलतीच्या महालात निवडक सरदार आपापल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते, परंतु शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. अनेक वेळा शिवरायांनी ज्याचा पराभव केला तो जसवंत सिंग राठोड सुद्धा शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. शिवराय हे महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. हा अपमान शिवरायांना सहन झाला नाही, म्हणून ते औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले. बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर महाराष्ट्राचे राजे होते, म्हणून त्यांना बादशहाने पहिल्या रांगेत उभे राहण्याचा मान द्यायला हवा होता, परंतु शिवरायांना सर्वात मागच्या रांगेत उभं केलं होतं. एवढंच काय, तर शिवाजी राजांनी ज्याचा अनेक वेळा पराभव केला तो जसवंत सिंग राठोड हा सुद्धा शिवरायांच्या पुढे उभा होता. मग याचा शिवरायांना प्रचंड राग आला आणि ते रागारागाने बादशहाच्या दरबारातून बाहेर पडले. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? बघा, सुरुवातीला शिवरायांनी औरंगजेब बादशहाला अर्ज केला होता की मला महाराष्ट्रात परत जाऊ द्या, परंतु बादशहाने त्याकडे दुर्लक्ष केलं. मग त्यानंतर शिवरायांनी आपल्या सोबत आणलेल्या सरदारांना महाराष्ट्रात जाऊ देण्याची विनंती औरंगजेब बादशहाला केली. यावर औरंगजेब बादशाह खुश झाला आणि त्याने आनंदाने त्या गोष्टीला परवानगी दिली, कारण की बादशहाला वाटलं शिवरायांची माणसं महाराष्ट्रात परत गेली तर शिवरायांची शक्ती कमी होईल. मग आता सर्वजण शिवरायांचे सरदार सुद्धा महाराष्ट्रात गेले होते
आता फक्त शिवाजी महाराज, संभाजी राजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे मात्र आग्र्याला बादशहाच्या कैदेत होते आणि मग त्यातून मात्र आपली स्वतःची सुटका करून घ्यायचीच असा शिवरायांनी निर्धार केला होता. आणि म्हणून आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांनी कोणती युक्ती केली ते आपल्याला या उत्तरात लिहायचे. तुम्हाला माहिती त्यांनी आजारी पडल्याचं सोंग केलं आणि त्यानंतर बादशहाच्या परवानगीने साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली आणि एक दिवस त्या पेटाऱ्यांमधूनच ते पसार झाले. चला आपण आता हे उत्तर शब्दामध्ये लिहूया. बघा, कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले. अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली आणि जे दोघं राहिले होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांनी सुद्धा पहारेकऱ्यांना आम्ही महाराजांचं औषध आणायला जातो असं सांगून त्यांनी सुद्धा तिथून धूम ठोकले आणि ते पण पसार झाले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे सर्वच जण बादशाहच्या हातावर तुरी देऊन निसटले.